तर रायगड आणि नाशिक हे दोन जिल्हे असे आहेत की जिथे अजूनही महायुतीतला सरकारमधला पालकमंत्री पदाचा वाद कायम आहे। रायगडमध्ये हा वाद कसा विकोपाला गेला आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावरती होते तेव्हा त्यांना नाशिकच्या पालकमंत्री पदावरनं एक प्रश्नही विचारला गेला। पालकमंत्री पदावरनं काही अडतंय का किंवा अडलंय का असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाला दिलं आणि यावरनं संजय राऊतांनी सुद्धा जोरदार टोल लगावलाय। मला असं वाटतं की पहिल्यांदा तर शाही स्नान बंद झालेलं आहे। आता फक्त अमृत स्नान होतं, आता शाही स्नान होत नाही आणि हे अमृत स्नान अत्यंत महत्त्वाचं आहे। पालकमंत्र्याचा आणि त्याचा काय संबंध येतो? अमृत स्नान हे लाखो वर्षापासून चाललेलं आहे। पालकमंत्री जातात येतात राहतात, काही अडलं आहे का? त्यामुळे काही काळजी करू नका। बघा, ते बरोबर बोललेले आहेत। पालकमंत्र्यांशिवाय काही अडलंय का? ते काय चुकीचं बोलले? मुळात सरकार या राज्याचे मंत्रिमंडळ आहे त्यांच्याशिवाय काय अडलेलं नाही आहे। मंत्री कामच करत नाही आहेत। मुख्यमंत्री नसले तरी पण राज्य चालतं आहे।